हिमायतनगर शहरात स्वच्छतेचा 3-13. हिमायतनगर शहरातील जनतेच्या मनात आक्रोशाचे वातावरण. हिमायतनगर शहरातील नगरपंचायत शहराच्या विकास कामाकडे व जनतेच्या समस्याकडे जाणीवपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे हिमायतनगर शहरातील नागरिकांनी तक्रार केली आहे. हिमायतनगर शहरातील नागरिक तक्रार घेऊन नगरपंचायतीमध्ये गेले असता त्यांनी जाणीवपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले असल्याची माहिती हिमायतनगर शहरातील नागरिकांनी दिली. दर्यापण न्यूज चॅनल, कॅमेरामॅन मुजम्मिल सोबत मी शेख जुबेर. हिमायतनगरमध्ये कचऱ्याचे खनिज साम्राज्य झालेले आहे. कुणी कचरा उचलायला तयार नाही. आम्ही नगरपंचायतला जाऊन सांगितले तर ते म्हणत आहे की अजून टेंडर आम्ही कुणाला दिले नाही. तात्पुरतं काम करत आहे, पण करत आहे कोण आम्हाला ते तरी माहीत पाहिजे ना. आज 3 दिवस झाले कचरा कुणी उचललेला नाही. गावामध्ये काही स्वच्छता नाही. परेशान आहे. नालीमध्ये पाणी जात नाही, नालीच्या वरून पाणी जाते. सगळे नाल्यात तुंब भरून ठेवलेले आहे. याच्याकडे कोणीही दुर्लक्ष, सगळे लोक दुर्लक्ष कराले. नगरपंचायतवाले सगळे दुर्लक्ष कराले. आणि वारंवार त्यांना सांगून मी काही आमचं होणं झालं काही. सगळे लोक बिमार आहे, सगळे परेशानी आहे. घंटा गाडी येत नाही, घरासमोर कुठं येत नाही, कचरा उचलायला कोणी तयार नाही. ये टेंडर कोणा पैसे आम्हाला माहीत नाही आहे असं नगरपंचायत वाले म्हणत आहे. रविवार के दिन से गांव में इतना गलियों में कचरा है कि यहाँ से मक्खियाँ तैयार होके जरासीम तैयार हो रहे हैं और वो जो है बच्चे बीमार होने का डर है. और नगर पंचायत जो है अभी तक के कुछ इस पे एक्शन नहीं ले रही है, कुछ नहीं कर रही. तो ये साफ सफाई का इंतज़ाम जल्दी से जल्दी करना और गुत्तेदार कौन है उसको पाबंद करना. हिमायतनगर शहरातील स्वच्छता गेल्या बुधवारपासून, बुधवारचा जो बाजारचा पडलेला आहे, सर्व कचरा या ठिकाणी तेव्हापासून आणखीन संबंधित गुत्तेदाराने ज्यांनी टेंडर घेतले त्यांनी उचललेला नाही. हिमायतनगर शहरापासून मागच्या बऱ्याच वर्षापासून गावामध्ये किंवा शहरातील रस्त्यामध्ये कुठेही घंटागाडी येत नाही आणि बाहेर मुख्य रस्त्याला सुद्धा हे कंडिशन आहे. तिथं मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. आणि विशेष करून आम्ही स्वच्छता अधिकारी यांना फोन लावून विचारले असता त्यांनी सांगितले की संबंधित गुत्तेदार हे कचरा उचलत नाही. त्या गुत्तेदाराचं टेंडर रद्द करून नवीन टेंडर काढण्यात यावे आणि शहरातील जी ही घाण आहे ती घाण साफ करण्यात यावी अशी शहरातील आम्हा सर्व सामान्य नागरिकांची मागणी आहे. ही मागणी खूप दिवसापासून आहे आणि यावर विशेष करून जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही सुद्धा इथून पुढे आता पत्र देणार आहोत किंवा त्यांना आम्ही समक्ष जाऊन भेटणार आहोत. संबंधित तहसीलदार मॅडम त्या स्वतः सीओ आहेत, त्यांनी गावात येऊन थोडंसं पाहावं, आमच्या शहराची काय समस्या ते पाहावी. नाली सोडून देऊन नालीच्यावरून पाणी चाललं, नाली पूर्ण खाली भरलेले आहेत आणि याच्यामुळं या पावसाळ्यामध्ये आरोग्यासाठी घातक रोग होण्याचे संभाव्यता आहे. या पूर्ण जो चौपाटीचा हा रस्ता आहे, पूर्ण सरकारी दवाखाना येऊन स्वतः संबंधित तहसीलदार मॅडमला आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या हिमायतनगर शहरामध्ये येऊन बघावं आणि किती प्रकारे अस्वच्छता आहे, तसं घाणीचं साम्राज्य आहे काय माझ्या मते तहसीलदार मॅडम किंवा सीओ मॅडमचं तर आमच्या शहरावर लक्षच नाही. काय चाललं काय नाही, 4-5 जण येतात त्या नगरपंचायतमध्ये बसतात, बस काय लिहितात, काय टक्केवारी घेतात, काय चाललं ते संबंधित शहरामध्ये चर्चा चालू आहे. माझी एक विनंती आहे की मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी हे कचरा बघितला असता आम्हाला नागरिक इथं या ठिकाणी जे जमा झालेले सर्व नागरिक आहेत यांचं म्हणणं आहे की नगरपंचायतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीओ मॅडमला आमची परत विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन जर कचरा हा नियोजन नाही लावलं तर आम्ही नक्कीच कलेक्टर साहेबांना जाऊन भेटू. हिमायतनगर शहरातील सर्वसामान्य नागरिक घेऊन जाऊ. आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचा आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. मॅडमला आम्हाला परत विनंती आहे की आपण शहरामध्ये लक्ष द्यावं, आपण वेळातला वेळ त्या नगरपंचायतला द्यावा. आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस आम्हाला एकदाही मॅडम भेटत नाही. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आत्तापर्यंत मॅडम आम्हाला भेटलेलं नाही. तरी आम्हाला स्वच्छता शहराला द्यावी ही आमची विनंती. हिमायतनगर शहरामध्ये वार्ड क्रमांक 3मध्ये राहतो आणि वार्ड क्रमांक 3ची अशी अवस्था आहे की वार्ड नंबर 13ची इतकी दुर्दैवी अवस्था आहे की त्याचं एक महिना नाल्या साफ करत नाही, कोणी ते कचरा साफ करत नाही, गाडी कचऱ्याची येत नाही. म्हणजे याच्यामुळे इथे सर्व दुर्गंधी पसरलेली आहे आणि डेंग्यूचे आजार चालू आहे. लोक नांदेडला जाऊन ॲडमिट होत आहे. आणि हे आहे वार्ड क्रमांक 13 ते नगरपंचायत, हे वार्ड क्रमांक 13मध्ये येते आणि नगरपंचायतच्या समोर हे आलं आहे. तुम्ही बघायचं डोळ्यानं बघा, तिथे नगरपंचायतचा बोर्ड तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्यासमोर आणि ते साम्राज्य पसरलेलं आहे. याच्यावर सर्व नगरपंचायत आणि सर्व अधिकारी आणि सर्व पदाधिकारी हे जाणून दुर्लक्ष करत आहे की काय ते हिमायतनगर ते आमच्या
या नांदेड जिल्ह्याच्या नकाशावर आहे किंवा नाही असं आम्हाला सर्व जनतेला असं वाटायला आहे. आणि हे दुर्घटनेचे सर्व पाणी या विहिरीमध्ये जाते आणि विहिरीचं पाणी हे वाटामध्ये आणि आत्या गावामध्ये पाणी जाते. त्याचे परिणाम म्हणून लोक आजारी पडत आहे. लहान लहान लेकराला डेंग्यू होत आहे. याचे जबाबदार कोण? समजा हे 2-3 दिवसात जर याची व्यवस्था नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जिल्हाधिकारी साहेबाला जाऊन प्रत्यक्ष भेटू. आणि याचे सर्व लोक कर्मचारी हे दुर्लक्ष करत आहे. कोणी याकडे बघत नाही. याच्या तातडीने याचा विल्हेवाट लावा अशी गावकऱ्याची आणि आमची विनंती आहे.